आदिवासी जमातीत धनगर जातीचा समावेश करू नये, आदिवासींच्या धनगरांना लागू केलेल्या सवलती बंद करा आदींसह इतर मागण्यांसाठी आदिवासी समाज आक्रमक झालाय। आदिवासी समाजानं राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येतंय। मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड येथेही समाज बांधव एकत्रित येऊन रास्ता रोको आंदोलन केलंय। यामुळे आरक्षणाप्रश्नी आदिवासी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आंदोलन पेटल्यानंतर धनगर समाजानेही आंदोलनाचं हत्यार उपसत आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। या मागणीवरून वाशिम जिल्ह्यातील आदिवासी समाज आक्रमक झालाय। धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र आदिवासींमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी होत आहे। आदिवासी संघटना ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन वाशिम जिल्हा आदींच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले। मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड येथेही शेकडो आदिवासी बांधवांनी एकत्र येत घोषणा देऊन सरकारला धारेवर धरलंय। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी धनगर आणि आदिवासी जमातीचा सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केलाय। तो शासनानं जाहीर करावा, पेसा कायद्याची छेडछाड करू नये, उलट पेसा कायदा कडक करावा, कंत्राटी भरती रद्द करा आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। आरक्षण बचाव करण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको करण्यात येत आहे। आम्ही मंगरुळपीर तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी काही दिवसापूर्वी गैर आदिवासी जातींना आदिवासी आरक्षण देण्यासंदर्भात घोषणा केली। याचा समस्त आदिवासींमध्ये संतापाची लाट उसळून आलेली आहे। मित्रहो, आज आपल्या आदिवासी समाजामध्ये 45 जाती आहेत। 45 जातीपैकी 36 नंबरच्या जागेवर ओरान धांगड या क्रमांकाची एक जात आहे। धांगडचा इंग्रजीमध्ये धनगड असा विपर्यास करून शब्द साधर्म्य साधून धनगड आणि धनगर एकच आहेत अशा प्रकारचं माननीय मुख्यमंत्री यांनी एक GR काढण्याच्या ते विचाराधीन आहे। त्या GRला आमचा संपूर्ण आदिवासी समाजाचा विरोध असून त्यांनी हा GR रद्द केला पाहिजे। प्रतिनिधी फुलचंद भगत, NTV न्यूज मराठी, मंगरुळपीर, वाशिम।